बापू, आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने कशा पद्धतीने तयारी चालू आहे, काय सांगाल? सोलापूर महानगरपालिकेसाठी शिवसेना पक्षाकडून आदरणीय शिंदे साहेबांच्या आदेशानुसार प्रभाग वाईज बांधणीचं काम सुरू आहे. जिथं जिथं शाखा आहेत तिथल्या ज्या पदाधिकारी जिथं नेमलेले आहेत तिथले बूथ बांधण्याचं काम सुरू आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या मुलाखती संदर्भात येणाऱ्या काही दिवसातच तारखा जाहीर होतील. त्या लोकांना संपर्क करून त्या लोकांची नेत्यांची त्यांची भेट घालून देण्यासाठी योग्य ती वेळ साधून काही लोकांना प्रवेश सुद्धा त्यामध्ये दिले जातील. राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी 75 पार म्हणते आणि भाजप 16 नारा देत आहे. मग आपली कशी तयारी काय? गेल्या वर्षभरात झालेली लोकसभा असेल, गेल्या वर्षाखाली झालेली विधानसभा असेल, यामध्ये शिवसेना पक्ष महायुती म्हणून लोकांसमोर गेलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार लोकसभेत होते त्यांचं इमाने इतबारे काम केलंय, विधानसभेच्या उमेदवारांचं काम केलंय. त्यावेळेस त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की शिवसेनेला सन्मानपूर्वक युती करून सोबत लढूयात आणि आम्हाला असा विश्वास आहे की देवेंद्रजी दिलेला शब्द पाळतील, आम्हाला दिलेला शब्द ते पूर्ण करतील आणि शिवसेना पक्षाच्या सर्व ज्या आमच्या इच्छुक असलेल्या जागा आहेत त्या आम्हाला देतील आणि महायुती म्हणून आम्ही येणाऱ्या काळात लढू. बापू, किती जागा तुम्ही जिंकणार असा नाही, सोलापूर महानगरपालिकेत 102 जागा आहेत, पण आमच्या शक्तीप्रमाणे आम्ही त्याच वेळेस त्यांना 25 जागेसाठी शब्द घेतला होता आणि त्यांनी आम्हाला 25 जागा देण्याचा शब्द दिलाय. आज तर आम्ही त्या गोष्टीवर ठाम आहोत आणि ते होईल असं आम्हाला अपेक्षित आहे. पक्ष बांधणी कशा पद्धतीने चालू आहे? जिथं जिथं शिवसेनेची ताकद आहे त्या जागा आम्ही मागण्याकरता आग्रही आहोत. बूथ बांधणी सुरू आहे, पदाधिकारी तर नेमून झालेले आहेत, पण जिथं जिथं इच्छुक अजून काही आदर पक्षातनं सुद्धा आमच्याकडे येत आहेत त्या लोकांचा सुद्धा ताकदीचा अंदाज घेऊन तिथं सुद्धा उमेदवार उभं करण्याचा आमचा प्लॅन आहे. भाजपकडून इन्कमिंग जोरात चालू आहे, राष्ट्रवादीकडे जाणार आहे, हा वेगळा आहे. शिवसेनेकडे असं कोण येणार आहे आपल्याकडे, कोण आहे का? पक्ष वाढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. प्रत्येक जण आपापल्या पक्षाची ताकद वाढण्याकरता प्रयत्न करत आहेत. भारतीय जनता पार्टी काही लोकांना प्रवेश करून घेत आहेत. राष्ट्रवादीचे काही नेते आले, त्यांनी अजितदादांच्या नेतृत्वात काही लोक घेतलेले आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्रात माहित आहे की एकनाथ शिंदेचा करिश्मा कसा असतंय. ते जेव्हा जेव्हा लक्ष घालतील तेव्हा चांगले चांगले लोक आपल्याकडे इथे असलेले तुम्हाला दिसतील. म्हणजे वादळापूर्वीची शांतता म्हणायची असं म्हणायला काय वागू होत नाही. राज्य पातळीवर पण अशीच अवस्था आहे. शिंदे साहेब अमित शहाना भेटायला गेले होते, तिथे त्यांनी संदर्भात चर्चा केली, असं ऐकण्यास मिळतं. स्थानिक पातळीवर पण असंच चेहरा दिसतंय की भाजप आणि सेनेमध्ये शीतयुद्ध चालू आहे. काय आहे? नाही, असं कुठेही नाही आहे. शिंदे साहेबांनी या गोष्टीची, ते मोठे नेते आहेत, त्यांनी सांगितलंय जे राज्यात चालू आहे त्याबद्दल बोलण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यांनी त्याच्याबद्दल वक्तव्य सुद्धा केलेलं आहे. सोलापूर महानगरपालिका, सोलापूर शहर जिल्ह्याचा विषय बघितला तर कुठेही अशी परिस्थिती नाहीये की आम्हाला अडचण होईल. अशा पद्धतीने आमचा मित्रपक्ष आत्ता तरी वागताना दिसत नाही. शिंदे साहेब जेव्हा दौऱ्यावर होते त्यांनी तुम्हाला काही कानमंत्र दिलंय का? शिंदे साहेब असतील, आदरणीय आमचे प्रतापजी सरनाईक साहेब जे निरीक्षक आहेत ते असतील, यांचे दौरे सोलापूर जिल्ह्याचे इलेक्शन संदर्भात झाले. आता त्यांनी एकच सांगितलं की संघटन वाढण्याकडे लक्ष द्या, लोकांना आपल्या आहे त्या लोकांना सांभाळा आणि नवीन लोकांना समाविष्ट करून घ्या. महायुतीसाठी काही मित्र पक्षांसोबत तुमची काही बोलणी झाली किंवा त्यांच्याकडून काही चर्चा झाली काय? मित्र पक्षाचे स्थानिकचे आमदार असतील, त्यांचे शहराचे पदाधिकारी असतील, यांची वारंवार आमची भेट होत असते. येणाऱ्या काळातच आम्ही एकत्रित बसून काहीतरी मार्ग निघताय का यासाठी आम्ही एकत्र बसणार आहोत. पण भाजप अंतर्गतच कुरघोड्या चालू आहेत दोन आमदारांमध्ये, त्याचा इफेक्ट शिवसेनेला होईल? भारतीय जनता पार्टी अतिशय शिस्तीचा पक्ष आहे. त्याच्या शिस्तीच्या पक्षामध्ये आता जरी काय दिसत असेल तर ते पुन्हा एक होणार आहेत आणि ते नक्की भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीच्या पक्षाप्रमाणे काम करतील.